मारेगाव वार्ता। अल्पवयीन मुलामुलीचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद। एलसीबी पथकाने हिंगणघाट येथून घेतले ताब्यात। अल्पवयीन बालकाची सुटका। पोलीस स्टेशन मारेगाव हद्दीतील 3 अल्पवयीन मुलामुलीचे अपहरण करून पळ काढणाऱ्या अट्टल आरोपीस ठाणे गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने गजाआड करण्यात यश मिळवले आहे। ही कारवाई 3 नोव्हेंबर 2025 रोजी हिंगणघाट तालुक्यातील किणगाव येथे करण्यात आली। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 3 अल्पवयीन बालकांची सुखरूप सुटका केली आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ऑपरेशन शोध मोहीम अंतर्गत अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे। त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण प्रकरणाचा समांतर तपास करीत होते। दरम्यान पोलीस ठाणे मारेगाव येथे अपराध क्रमांक 309/2025 कलम 137(2) भारतीय दंड सहिष्णुतेप्रमाणे 3 अल्पवयीन बालकाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या गुन्ह्यातील आरोपी देवीदास अंगादास वावरे वय वर्ष 44 राहणार पांढरकवडा सध्या किणगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हा पीडित बालकांसह लपून राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय सूत्रांकडून मिळाली। पथकाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करत आरोपीला किणगाव येथून ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 3 अल्पवयीन बालकांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षितपणे मारेगाव येथे आणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर आरोपीवर यापूर्वी आदिलाबाद टाउन, आदिलाबाद ग्रामीण, तेलंगणा राज्य तसेच नागपूर येथील अंबाझरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सलमान शेख, रजनीकांत मडावी आणि चालक पोलीस हवालदार नरेश राऊत यांनी संयुक्तपणे पार पाडली। या कारवाईमुळे मारेगाव परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून बाल अपहरणाच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची ही कार्यवाही कौतुकास्पद ठरत आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे, पोलीस स्टेशन मारेगाव करीत आहे।